पिकलेल्या फणसाचे गरे खाऊन आपण त्या बिया फेकून देतो, पण ह्या बिया देखील खूप पौष्टिक आहेत आणि म्हणूनच आज आपण त्याची एक छान अशी झटपट रेसिपी बघणार आहोत. ह्या बियांना काहीजण आठळ्या असेही म्हणतात. आता आपण ह्या आठळ्या म्हणजेच फणसाच्या बिया कुकरमध्ये उकडून घेणार आहोत आणि नंतर त्याचं साल काढून घेणार आहोत. हे आता मी इथे सगळ्या बियांची सालं काढलेली आहेत आणि आता आपण ह्या बियांचे जरा छोटे तुकडे करून घेणार आहोत. आपले बारीक तुकडे करून झालेले आहेत. पॅनमध्ये मी आता 3 चमचे तेल घातलं आहे. तेल गरम झाल्यावरती त्यात मी फोडणी देणार आहे. तेल तापल्यावर त्याच्यात साधारण 2 चमचे जिरं, अर्धा चमचा हिंग असं हे फोडणीला घातलं आहे. त्यानंतर कढीपत्ता जरा तुकडे करून घालायचा. कढीपत्ता छान परतून झाला की त्यामध्ये आपले फणसाच्या बियांचे तुकडे घालायचे आहेत आणि छान असं मिक्स करायचं आहे. जर भाजी तिखट पाहिजे असेल तर हिरवी मिरची बारीक तुकडे करून पण फोडणीला घालू शकता. आता थोडी साखर आणि चवीपुरतं मीठ घालून भाजी मिक्स करायची आणि झाकण ठेवून मंद आचेवरती शिजत ठेवायची. वरून थोडं ओलं खोबरंही घालायचं. त्यानंतर थोडी चिरलेली कोथिंबीरही घालायची आणि 1 चमचा लिंबाचा रस देखील घालायचा. त्याच्याने जरा भाजीला छान चव येते. मस्त जरा झाकण ठेवून परत 1-2 मिनटं भाजी गॅसवर ठेवायची. आपली भाजी तयार आहे. आता आपण ही अशी मस्तपैकी गरमागरम सर्व करू शकतो. ही नुसती एक साईड डिश म्हणून पण आपण खाऊ शकतो किंवा पोळी भाजीबरोबर देखील.